एप्रिल महिन्यातच सूर्यदेवानं आपलं रौद्ररूप जे आहे ते दाखवून दिलं. राज्यासह देशातल्या अनेक भागांमध्ये हीट वेव्ह सुद्धा पाहायला मिळाली. काही भागांमध्ये तर उष्माघाताचे बळी देखील गेलेत. मात्र आता याही पेक्षा भयंकर परिस्थिती संपूर्ण जगावर येणार असल्याचं म्हटलं गेलंय. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशननं एक धडकी भरवणारा अहवाल प्रसिद्ध केलाय. यानुसार मे ते जुलै 2026 दरम्यान एल निनो हे महाविनाशकारी संकट जगावर येणार असल्याचे म्हटलंय. एल निनो ही एक अशी सागरी घटना आहे जी संपूर्ण जगाचं तापमान वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते, जी पॅसिफिक महासागराच्या विषुववृत्तीय भागामध्ये घडते. यामध्ये समुद्राच्या पृष्ठभागातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम होतं आणि उष्णतेमुळे वाऱ्यांची दिशा आणि दाबाचं क्षेत्र बदलतं, ज्याचा परिणाम केवळ समुद्रापुरता मर्यादित राहत नाही तर संपूर्ण जगाच्या हवामानावर सुद्धा त्याचा भयंकर परिणाम होतो. याशिवाय जेव्हा एल निनो सक्रिय असतो तेव्हा जगाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर सुद्धा येण्याची शक्यता निर्माण होते. दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये भीषण दुष्काळ आणि उष्णता जाणवू शकते. तर एल निनो हा दर 2 ते 7 वर्षांनी येतो आणि 9 ते 12 महिने टिकतो. आणि 2026 मध्ये हा अधिक भयंकर असू शकतो, ज्यामुळे हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्षांपैकी एक ठरू शकतं असं म्हटलं गेलं. त्यामुळे भारतात गेल्या 3 वर्षांतील सर्वात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार सर्व देशांना वेळेपूर्वीच सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार सर्व देशांना वेळेपूर्वी सतर्क करणं हा उद्देश यामागचा असून उष्माघातासारखे आजार वाढू शकतात, तर पाणी टंचाई जाणवू शकते. म्हणूनच यंत्रणांनी सतर्क राहावं, तर आरोग्य पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणं सुद्धा गरजेचं असल्याचं या अहवालामध्ये म्हटलंय.